भक्ताहुणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. वाह बसा. भक्ताहुणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोणी अंतर आहे दासा. सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड, तुळसी दळकोड करुणी घ्यावे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोणी अंतर आहे दासा. सर्वस्वे त्यांचा म्हणवी विकिला, चित्त द्यावे बोला सांगितल्या. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोणी अंतर राहे दासा. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला, तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. अनिक विठ्ठला धर्म नाही, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरुणी अंतर राहे दासा. विठोबा रखुमाई बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भक्ताहुणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरुणी अंतर राहे दासा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया अभंग स्वरूपाने आपल्या सर्वांच्या समोर प्रत्यक्षात आहेत. योग असा आज एकादशी. एकादशीचं नाव मोठं चिंतनाचं आहे. परिवर्तिनी एकादशी म्हणजे जीवनाच्या यात्रेत मोठा बदल घडवणारी ही एकादशी. आणि अशा विशेष पर्वणीच्या या एकादशीच्या पवित्र रगदा पुण्यदायिनी जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्यनंदे त्याचे घरी. सर्व पर्व काळाचे श्री एकादशी खरी पै माझी. वारकरीच असेल, यापेक्षा जात माणसाचीच असेल, एकादशीचं व्रत त्यानं करत जावं. एकादशी व्रत आणि पुढं सोमवारचा एक संबंध आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गती होईल नेणू. काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. एकादशीचं व्रत आणि सोमवारचं व्रत. वारकरी टाळकरी माळकरी किंबहुना माणूस अनंत अनंत असलेली एवढी आसमान ही नवखंड पृथ्वी. या पृथ्वीच्या कुशीत वसलेला हा भरतखंड एक अलौकिक दरबार.
भरतखंडी नरदेह प्राप्ती, हेतो परमभाग्याची उत्पत्ती, तेथही विवेक परमार्थी, त्यांचा वश्यव्रती मी परमात्मा। धन्य धन्य भरतखंड। वरिष्ठ श्रेष्ठ नरांची आणि वरिष्ठ श्रेष्ठ रत्नांची सखी माय म्हणून या भरतखंडाची भारत देशाची ओळख आहे। निष्कलंक निष्काम, ईश्वराच्या आज्ञेला लायक असे जीव या भारतखंडामध्ये आहेत। होते म्हणणं स्पष्ट चुकीचं आहे। दरबार वरिष्ठ श्रेष्ठांचा नित्य तेवत असतो, झळकत असतो, सुगंध देतो म्हणून परमार्थ चालू राहतो। हे जर पुण्यदायिनी पुण्यवान नरबहादर होऊन गेले कोण म्हणत असेल तर नक्की ओळखा, त्याला परमार्थ काहीच कळाला नाही। नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे। श्री ज्ञानदेव तुकोबा, जगद्गुरु शंकराचार्य आदि वरिष्ठ श्रेष्ठ नरबहादर, नारद प्रल्हाद शुकाचार्य, सगळी संत मांदियाळी मारुती बाबा कानेगावकरा सहित हे नित्य आहेत। म्हणून बोलताना मारुती महाराज होते असं कधीच म्हणायचं नाही। आम्ही पाया पडून सांगतो, मारुती महाराज आहेत म्हणूनच समाज होतोय, यापेक्षा हे सर्वजण मिळून मारुती महाराजच आहेत। विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा। ईश प्रभूची सत्ता जशी सर्वत्र नित्य असते, तशीच पुण्यवान नरांची असते। फक्त दिसण्यात वेगळेपण आहे। देव आणि मानववंशाचा संत बहादर नर, ते वर्तत दिसती देही, देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असे। सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे, आणि बीजकणू असे वटी जेवी ए। तेवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी अंतुवट वस्तू विचारे, मी तेची ते। आपण देवाला म्हणतो ना, देव कधी आहेच, रानात देव आहे, वनात देव आहे, जनिवनी अवघा देव कुठे आहे की? कीर्तनात उभा आहे, मठा मंदिरात तोच आहे, सर्वांच्या हृदयदेशामध्ये तोच आहे, वायुरूपानं तोच आहे, तोच म्हणजे देव। हे थंडगार हवा आहे, या वायुरूपाने तोच आहे, पण याच्यातला थंडावा जो आहे तो ईश्वरच आहे। एवढ्या मोठ्या आसमानामध्ये जे काही आहे ते ईश्वराचं शुद्ध स्वरूप ओतलेलं आहे, बस काही बोलायचं नाही। म्हणून जसा ईश्वर नित्य आहे, ईश्वर जसा सत्य आहे, ईश्वर जसा अमित आहे, तसाच ईश्वर स्वरूप असलेला संत तरी कुठे उणा असतो का? एकच आहेत, देवते संत, देवते संत, Krishna
संत, संतच देव, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र कुणी कसे दिसतात, कुणी कसे दिसतात. देवाचा जर सर्व शुद्ध दरबार पाहितला तर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार असं आहे ते. अव्यक्त निराकार जेथोणी चराचर हरीशी भजे. अव्यक्त आहे, निराकार आहे, आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे. आणि तोच असा आनंद, अद्वय, नित्य, निरामय प्रभू जे धर्माची वाट मोडे, अधर्माची शिग चढे, तै आम्हा येणे घडे संसारा पुढती. तोच देव आता शंखचक्र पद्मगदा हातात घेऊन येत नाही, संत रूपाने येत असतो. संत रूपे तुम्हीच धरा विश्वंभरा अवतार. जे देवाला करायचे तेच संतांना करायचे, कळलं का? आणि संतांना जे करायचे ते देवालाच करायचे, त्याच्यात काही कुठला संशय नाही. म्हणून जीवसृष्टीत बद्धता आहे, भोग आहेत, कर्माचे बंधन आहेत. देवसृष्टीत लख वैभव आहे, सर्वाधिकार संपन्नता आहे. भयंकर मोठं कौतुक आहे देवसृष्टीत. पण संत सृष्टीमध्ये एक आनंद आहे. संत सृष्टीतला आनंद अलौकिक आनंद. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. धन्य आनंदाची सापडली वेळ. येणे संत म्हणजे भेटली गोपाळ. संत म्हणजे भेटली गोपाळ. त्यांनी फेडिला बुद्धीचा उमळ. दाखविला यशोदेचा बाळ. दाखविला यशोदेचा बाळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ.
भाग्य माना. आजची वेळ, आजचं कीर्तन पुण्यदायिनी, पुण्यवानांची पुण्यतिथी. असं आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. द्विज षटकर्म करी शूद्रतया ते नमस्कारी. दोहीशीही सरो भरी निपजे यागो. एखादा ब्राह्मण ब्रह्मकर्म करत असतो. ब्रह्मकर्म करत असलेल्या त्या ब्राह्मण भूदेवाला आमच्यासारखा शूद्र चलता चलता नमस्कार करतो. ब्राह्मण देव आहेत, नमस्कार, चालला पुढं. पण ब्राह्मणाला जे मिळतंय ब्रह्मकर्म करताना, ते आमच्यासारख्या शूद्राला केवळ नमस्कार केला की त्याच्यातलं सर्व काही मिळतंय. किती चांगली गोष्ट आहे. म्हणून परमार्थात मोठं होण्यापेक्षा सेवक होणं अति गरजेचं आहे. सेवक नम्रतेचा, हमेशा नमस्कार करू. सर्वांच्या पायाची वाहन होऊन आम्ही राहूत. भल्यांच्या पायाचे पायपोस, मारुती महाराजाच्या पायाचं पायतन हो. तुका म्हणे त्यांचे पायी पायपोष, होण्या वास करीन तिथे. हलक लक्षात. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. हे अभंग आहे. नाही त्या विटाळ अखंड सोळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. अरे तेची पुण्यवंत, तेची परोपकारी, प्रबोधित्या नारी नरलोका. तुका म्हणे त्यांचे पायी पायपोस, आम्ही त्यांच्या पायाची पायतन होऊन राहू. आम्हाला संत म्हणून मिरवायचं नाही, पण संतांचे परिपूर्ण आज्ञाधारक निष्ठावंत सेवक म्हणून आम्हाला जीवन जगायचं. असं करून ठेवा तुमच्या दासीचा दास करून आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा. तुमच्या दासीचा दास करून ठेवा, करुणी ठेवा. तुमच्या दासीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा हात मग, आशीर्वाद द्यावा हाती मग. नवविधा बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती. आशीर्वाद आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद द्यावा, आशीर्वाद. नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती. ही उर्मी असावी. या संतांच्या नरपुरुषांच्या दासाचा दास, पायाचं पायतन, या समर्थ नरांच्या दारातला कुत्रा, या समर्थ नरांच्या अंगणात फिरणारं मांजर, असं मी राहीन. म्हणून इथं कीर्तन करताना केवढा आनंद आहे. केवळ माकणीकरच इथं नाहीत, किती दूर दूरून माणसं कीर्तनासाठी आलेले आहेत, सत्संगासाठी आलेले आहेत. आश्चर्य आहे मोठं. माझ्या महेश बाबांच्या भागवत कथेसाठी आलेले आहेत. आता मी माझं भाग्य मानतो, तुम्हा सर्वांचं मला दर्शन होत आहे. मी तुम्हा सर्वांच्या मुखकमलाकडे पाहताना मला असं वाटणार नाही की हे माणसं आलेत, हे ज्ञानदेव तुकोबा आहेत.
हे पैठण निवासी श्री संत नाथबाबा आहेत, हे मारुती बाबा आहेत, हे आशिवचे मारुतीराव माने बाबा आहेत. मोठी माणसं आहेत, पण या सर्वांच्या समोर कुत्र होऊन भुंकण्याची संधी माझ्या कपाळात आहे. मी माझं भाग्य मानतो. मांजर होऊन इथले उष्टे ताट चाटण्याचं माझं नशीब आहे. महेश बाबांना म्हणून वंदन करतो. आम्ही सुरुवातीला कीर्तन करत फिरायचं, त्यावेळेस महेश बाबा किती लहान होते. होय, तुम्ही खांद्यावर घेऊन यायचं. महेश बाबांना आठवणी असतील. त्या कासार शीर्षीमध्ये तुम्ही खरंच खांद्यावर आणलं. माझं कीर्तन होतं, पण ते तिथं अधिकारी त्यांचं काही नाव विसरलं. आता ते माझ्याकडे आले आणि म्हणले, महाराज एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. माझं एवढी बरं आहे का? म्हणलं सांगा की. ते काणेगावचं एक लहानसं लेकरू आले आणि त्याचं कीर्तन होणार आहे. म्हणलं होऊ दे की. मी लातूरात ऐकलेलं होतं, आश्चर्य वाटतं. आज आमचा छोटूसा महेश भागवत कथा करत आहेत. महेश बाबा, तुमच्या पाया पडून मला सांगायचे, एवढा समाज, एवढे वैष्णव, हे सगळे टाळकरी बांधव, प्रत्येक गावागावातून आलेली पंचक्रोशीची मंडळी. बघा, हे हसलगडवरून आलेत, हे आमचे वसंतराव आहे. हे सास्तूरवरून आलेत, हे वैष्णवजन. कित्येक गावातली माणसं आहेत. आता मला सगळी काही गावं सांगता येईनात, पण तुम्ही जिथून जिथून आलात आणि ज्या कीर्तनासाठी आलात, एवढं मात्र सांगतो, या विशेष पर्वणीच्या विशेष अवस्थेत तुम्ही आज उपस्थित आहेत. तुमचं आयुष्य वाढणार आहे. कळलं? काळ जबरदस्त वैरी सर्वांचं आयुष्य सतत मोजतो, पण कथा कीर्तनासाठी, व्रत एकादशीच्या हरिदिनीसाठी आलेल्या वैष्णवांचं त्याला आयुष्य मोजता येत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. आता हे सास्तूरवरून निघाल्यापासून यांचा ध्यास एकच, महाराज आले असतील, कीर्तन सुरू होईल. हे हसलगडवरून आले, ध्यास एकच, चला महाराज आले असतील, कीर्तन होईल. अजून कोणी कुठून आले, कोणी कुठून आले. तुम्ही जिथून जिथून आलात ते येताना तुमचा ध्यास कीर्तन भजनाचा, इथं आल्यानंतर मारुती महाराजांच्या दर्शनाचा. तुम्ही घरी येऊन निघाल्यापासून हे सारं इथपर्यंत येऊन कीर्तन सुटून घरी जायपर्यंत कीर्तन 2 तासाचं होईल, पण तुमचा सर्व प्रवास मिळून सर्व कीर्तनच आहे. विठोबा कीर्तन 2 तासाचंच कीर्तन नाही. घरी येऊन निघालेत, परत घरी जाईपर्यंत त्यांचं कीर्तनच आहे. ते असं एकच विषय, एकच. म्हणून या कीर्तनाला आणि महाराजांच्या पुण्यतिथीचा डाव आहे. एरवी सप्ताह होतात, चालतं, ते कीर्तन होतात, असतं, गावकऱ्यांचं कर्तव्य असतं, ते करतात. पण पुण्यतिथीचा सप्ताह म्हटलं, ज्यांच्या जीवन यात्रेमध्ये नित्य शुद्ध पुण्याची उधळण झाली, कमळ कळिका धालेपणे, हृदयच्या मकरंदा ते राखून नेणे, देरया राया रंका पारणे अमोदाचे, तैसेनी माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत. अखंड कीर्तन करावं आणि त्या भाद्राने जुना झालेला हा पडदा दूर करावा आणि शुद्ध कीर्तिरूपाच्या एका
नाविन्याच्या पिंडातून आसमानाला भक्तिरसाचा आस्वाद देत 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 एक ना एक क्षण पूर्ण करावा. त्यापैकी आजच्या कीर्तनाचा हा एक क्षण आहे. विठोबा रखुमाई, जगाच्या बाजारात सूर्यनारायण जसा एक अलौकिक आहे तसं संत जीवन एक अलौकिक आहे. सूर्य उगवतो कशाला रे? काय सूर्यनारायणाला काही कोणी पगार आहे दिली का? का सूर्यनारायणाचा कोणी सत्कार करतंय का? आता कीर्तन केल्यास 10-5 हजार आहेतच की, कीर्तन करायला मिळतातच की. हो, हसायचं नाही ना, काही नाही. उगा आहे का? कीर्तन केलं की 10,000 म्हणजे निव्वळ कमी 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 बक्षीसचा पैलवान. खरं तर 50,000च्या पुढे गेलं तर कीर्तनकार, मग कीर्तनकार बहुतेक मोठा असेल ते. आता आमच्यासारखे कीर्तनकाराला कमी समजतात. किती पैसे द्यावे लागतात विठ्ठल महाराजाला? 10-5 हजार दिले की गपचीप जात आहे ते. बहुतेक कमी असेल, येडा असेल, हलकं असेल ते. किती पैसे? 50,000 नाही 1 लाख. मोठा आहे की महाराज? बहुतेक मोठा आहे, अंगापिंडानं मोठा आहे का कशानं मोठं आहे, पण मानतात ते. जगात एक अज्ञान आहे, जगात एक अज्ञान आहे. सगळ्यांची ओळख आहे जगाला. मला बोलायचं आहे तुमच्याशी. जगाला सगळ्यांची ओळख आहे. पुन्हा उच्चारतो, जगाला सर्वच काही कळतंय, पण जगाला सत्याची ओळख नाही आणि जगाला सत्य कुठं आहे ते कळत नाही. विठोबा रखुमाई, ज्या क्षणी सत्याची ओळख होईल आणि सत्य कुठं लसलसतंय ते स्थान कळेल, त्यावेळेस जग एक अलौकिक सामर्थ्याने उद्घोषित होईल. कळलं का? उभाळून येईल अलौकिक सामर्थ्य. हे कळत नाही म्हणून सारं जग विषयांत आहे. कळत नाही म्हणून सगळे लोक निर्बल आहेत. आज कोणात बळ आहे? सिंहाचे दात मोजायचे. दुष्यंत आणि शकुंतलेचा बालबच्चा तो सिंहाची दात मोजायचा. कुठं दुष्यंत आणि कुठं शकुंतला. शकुंत पक्षानं पाणी पाजलं म्हणून त्या मुलीचं नाव शकुंतला. एरवी ती विश्वामित्र महाराज आणि मेनका अप्सरेपासून जन्मलेलं ते लेकरू. अनैतिक संबंध. पण दोघंही लाजले. विश्वामित्राला वाटलं मी महाराज असून असं कसं झालं. आता काय, जगाला कळालं ना, आता काय करायचे. ते मेनका अप्सरेला वाटलं आपण अप्सर आहेत, असल्यांचे अपमान करीतच चालतात. ते लेकरू उचललं दिलं वनात टाकून गेले दोघं दुईकडे निघून. पण लेकरू पुढं असतं. ईश्वर ज्याला सांभाळतो त्याला कोणीही सांभाळतं. शकुंत नावाचा पक्षी चुंचित पाणी आणून त्या लहानशा बाळाच्या तोंडात सोडित होता. ओठ ओले होते आणि कण्व ऋषीचे शिष्य तिथं आले होते फूल पान न्यायला. आणि ते लेकरू थोडं थोडं रडत होतं. दोघं होते शिष्य. एका शिष्यानं लेकराच्या रडण्याचा आवाज ऐकला, पुढं गेला. त्या बरोबरच्या शिष्याला सांगितलं थोडं थांब, इथं निव्वळ लहानसं लेकरू रडतंय, रडण्याचा आवाज येतोय, बघू येतं खरं? हो म्हणले बघूये. त्या दोघा शिष्यांनी थोडा शोध घेतला. आता अरण्य आहे की ते पालापाचोळ्यात ते नेंतं लेकरू पडलं होतं. शकुंत नावाचं पाखरू आपल्या चुंचीतला थेंब त्याच्या तोंडात सोडित होता. हे दोन्ही शिष्यांनी पाहितलं. पक्ष्याला ओळखलं, हा शकुंत पक्षी आहे. पाखरांची नावं बरेच आहेत, त्याच्यापैकी हे एक पक्षी आहे. पक्षी या शिष्यांची चाहूल लागल्या सोडून गेला. आता पुढं काय? ते दोघंही लाजले. म्हणले अरे पाखरू पाणी पाजित होतं ते तर गेलं, आता या लेकराला आपण काय करू? उचलून नेऊ, आपल्या गुरुदेवाच्या समोर ठेवू, काय करायचं ते महाराज करतील, मरू कसं द्यावं? उचललं लेकरू, पानं फुलंही घेतले, गेले घेऊन महाराजांच्या समोर ठेवलं.
महाराज क्षमा करा. काय बाळो, पानफुल वेचित होतो, शोधित होतो, हे बाळ सापडलं. काय हरकत आहे, आणा की आपण सांभाळूत. मोठ्या मनाची माणसं. बाळ हो, तुम्हाला हे कसं काय सापडलं? सगळा इतिहास सांगितला. शकुंत नावाचा पक्षी चुंचीनं पाणी आणून याच्या तोंडात सोडित होता, आम्ही उचलून आणले, आता काय करायचे? शकुंत पक्षानं पाणी पाजलं म्हणून या मुलगी होती ती, या मुलीचं नाव शकुंतला ठेवायचे. बस, पुढं काही नाही सांगत बसत. पुढे दुष्यंतराजे येतात. तिथं पुढं व्हायचं ते झालं आणि भरतासारखा सुपुत्र आला. काय सामर्थ्य, काय सामर्थ्य! चिमुकलं लहानसं बाळ असताना सिंहाच्या तोंडात हात घालून दात मोजावेत. सज्जन हो, हे कथा कथा तर सांगत जावी, पण या हिंदुस्थानाच्या चिमुकल्या पाडसानी वाघ आणि सिंहाच्या तोंडातले दात मोजतील असं सामर्थ्य गाजवीत जावं तर या हिंदुस्थानाला शोभणार आहेत. विठोबा मोठ्या घराण्यातली माणसं ही मोठीच जन्माला आली पाहिजेत. बाप समर्थ आहे, निर्बल लेकरू आलं, काय काय वैभव राहील? हजारो एकर जायदाद पडून आहे, बाप समर्थ आहे, पण असं लेकरू जन्मले की मानच धरीना, कंबरच धरीना, काय करायचं? असं निर्बल राहू नका, आमची विनंती आहे. कीर्तनातून ही सांगण्याची गरज आहे. आज या हिंदुस्थानात कुठं चाललंय वातावरण, कसं होईल काही काळानंतर? अरे, साधू लोकांच्या अंतकरणात आग पडून आहे. एक नरेंद्र मोदी सारखा बहादर, तो तरी काही चिरंजीव आहे का? कळलं का? मग त्यांची सत्ता आहे आज, पण त्या सत्तेला लोकशाहीच्या राज्यात का दीर्घकाल हे लोक हे राहू देतील? कलियुगातले शक्य नाही. सख्या माईचा विश्वास धरायचा नाही, सख्या बापाचा विश्वास धरायचा नाही, शिष्यवृंदाने गुरुजींचा गुरुचाही विश्वास धरायचा नाही, असा वाईट काळ आहे. काय होईल नरेंद्र साहेबाच्या पाठीमागं? त्यांच्याकडे मी गेलो नाही, त्यांची माझी ओळख नाही, मी त्यांचा चहा पिला नाही, पण सत्य सांगावं लागतं, हरकत नाही. आज नरेंद्र सत्तेत आहेत म्हणून पाऊस पडलाय, नाहीतर 12 महिने पावसाचा थेंबच पडणार नव्हता. ही सत्य घटना आहे. विठोबा एका विकल अवस्थेतून मी हे बोलतोय, सत्य आहे. आम्हाला ते करून दावता येईल, पण हे चमत्कार करत बसायचं नाही. आम्हाला एक शुद्ध परमार्थाचा दरबार रगदार असावा. समर्थाच्या पोटी समर्थ यावेत. या हिंदुस्थानाला शोभतील अशी नीतिमत्ता असावी, हिंदुस्थानाला शोभेल अशी प्रत्येकामध्ये दिव्य शक्ती असावी. कळलं का? भीमासारखा बलाढ्य पुत्राला कुंती माता एका पदरात झेलते. या माई चिमुकल्या पाडसाला पदरात घेतील? कसं शक्य आहे? आज या युगात, या प्रसंगात माई माई राहिल्या नाहीत, नागिनीन वागिनींचं रूप धारण केलंय. विठोबा धुंद वातावरण सुरू आहे. एकाला एकच लेकरू असावं आणि ते मेल्यास काय करता तुम्ही? तुमच्या हातचं आहे का? पोटाला येईल बाळ, तो देवाचा प्रसाद असेल. देव एक असा समर्थ आहे, देव एक असा समर्थ आहे. जीव जन्माला येण्याच्या अगोदर त्याला जितके कण लागायचे तितके त्यानं तयार केलेले असतात, जितके हे तंतू लागायचे तितके वस्त्रही तयार केलेले असतात, आणि मग जन्म देत असतो. मग तुम्ही कोण रे काळजी वाहणार आहे? लाज तरी वाटली पाहिजे ना. एकच पोरग, दोनच पोरं, तुम्ही कोण? नाही तेवढं वाईट करत आहेत. कीर्तन ऐकून तरी काय फायदा आहे?
इतके कीर्तन सांगून जर समाज बदलत नसेल, दुष्कृती सोडत नसेल, तर कीर्तनकरांनी काय विष पिऊन मरावं का? काय फायदा तरी काय? विठोबार जीवन क्रम बदला. सप्ताहाची पर्वणी आहे, पुण्यतिथीचा विशेष प्रसंग आहे मारुती बाबांच्या. जीवन क्रम बदला. शाळेत मुलं जातात, सगळा त्या मुलांचा खर्च वस्त्रासहित पुस्तकासहित शाळेच्या सगळा खर्च बाप करतो. पण बापाला कळालं आता हे मुलं नक्की नापास होतात, अभ्यासच केला नाही, टी व्हीच्याकडं नादी लागले, मोबाईलच्या लागला, काहीतरी खात फिरतात. बाप शेवटी कपाळाला मारून घेतो, बाप ओ कशाला पोटाला आलता बरं, कळ लागली की तुम्ही, आता तुम्ही नापास व्हायचं म्हणजे आमचं काय राहिलं. आणि खरंच आहे की हो, मुलं जर बापाच्या मनासारखे नसले तर काय राहिलं. आणि एवढा कीर्तनाचा नाम कल्होळ, गरजत नामाच्या कल्होळी, नामा सरसे वाजे टाळी. एवढा कल्होळ होत असून जर जगात काही परिवर्तन होत नसेल तर काय फायदा आहे. म्हणून या विशेष पर्वणीला थोडंसं जीवन सावधगिरीने जगा. कीर्तन तर ऐका. एकादशी हे विष्णूची सुकन्या आहे. एकादशी ही विष्णूच्या दिव्य तेजातून प्रगट झालेली आहे. विष्णूच्या पाठीशी ज्यावेळेस मूळ दानव नावाचा दैत्य लागतोय, विष्णूच्या घातासाठी प्रवृत्त होतोय, त्यावेळेस विष्णू परमात्मा एका चतुराईने एका दरीमध्ये जाऊन झोपलेत. हा मूळ दानव माग काढीत विष्णूपर्यंत जातोय. ओळखलं, इथं झोपलाय वैरी, विष्ण्या माझा वैरी. त्यानं सज्ज झालाय, आता उडी टाकायची विष्णूच्या अंगावर आणि त्याला मारायचं. असा सज्ज होऊन उडी मारणार, तितक्यात विष्णूच्या सर्व अंगातून एक अष्टभुजा देवी, पांढरे शुभ्र वस्त्र, लख तेज आणि अशी रगदार तारुण्यात उभी टाकते आणि विचारते त्याला, कोण तू, काय करतोस? तो मूळ दानव म्हणतोय, सरक, तो विष्णू माझा वैरी आहे, त्याच्या अंगावर उडी टाकून त्याला घात करायची. दुष्टा, तो माझा बाप आहे, तू काय उडी टाकतोस, तू काय उडी टाकतोस? नजर उचलून ती दिव्य शक्ती विष्णूच्या अंगातून पाहिलेली त्या मूळ दानवाकडे बघते. तो तळपायाकून पेटला, धड 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 3 दिवस जळला आणि त्याच्या राखाचा ढीग पडला. मूळ दानव जळून मेला. विष्णू परमात्मा 3 दिवसाच्या नंतर उठले. उठून इकडं तिकडं पाहतात, समोर एक पवित्र रगदार अवस्थेची सुकन्या दिसते. पांढरे शुभ्र वस्त्र आहेत, भरगतचे तारुण्य आहे, मुखकमल अतिप्रसन्न आहे, सर्व वैभव काही आगळं वेगळं आहे. विष्णू परमात्माने जाग आल्याबरोबर विचारलं, माय तू कोण आहेस? माय तू कोण आहेस? प्रभू मी तुमची कन्या आहे. आई, माय तू कशी काय? हे तुमचा वैरी मूळ दानव बघा ना इथं पडलाय. असं जळाला, ते जळून त्याची राख पडली. 3 दिवस जळाला. बरोबर. आणि मग तो 3 दिवस जळून राख पडली आणि आज तुम्हाला जाग आली, मी तुमची कन्या आहे. माय, माझ्या वैऱ्याचा तू घात केलीस. बरं, मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग. पौर्णिमेपासून पुढं 11वा दिवस होता. ती सुकन्या बोलते विष्णूला, पौर्णिमेपासून 11वा दिवस आहे, माझं नाव एकादशी ठेवा आणि माझ्या या प्रत्येक पौर्णिमेच्या आणि प्रत्येक अमावस्यापासून पुढच्या 11व्या दिवशी दानधर्म करी जा, हरिजागर करी जा, व्रत करावे एकादशी, जागर करावा सारी निशी. एकादशीचं व्रत प्रत्येकानं करावं, रात्री हरिजागर करावा. आता वाहनाची सोय झाली, 10 वाजले, कीर्तन सुटलं की हे सगळी माणसं जागराला थांबत नाहीत. पण एकादशीच्या दिवशी जागर करी जावा. एकादशीचा जागर करताना त्या जागरात प्रत्यक्ष विष्णू परमात्मा असतात. एकादशी देव जागरा आला, नित्य असतोच, पण एकादशीचा जागर करायची त्याची खूप हौस आहे, खूप हौस आहे. म्हणून आपले वाडवडील एकादशीच्या दिवशी झोपत नसत. आता आपण किती शहाणे आहोत, फक्त 12 वाजले की करा रे बंद, झोपा.
आम्ही नाही झोपत बाबा, मी एकटाच असतोय मंदिरला, पण चालूच असतं आमचं विठोबार कुमार देवाला बोलावं, देवाच्या समोर बसून हसावं, रडावं. काय बोलायचंय ते देवाला सांगावं, काय सांगायचंय ते सांगावं, काय त्याला वाचून दावायचंय ते दावा. देवा आपण दोघंजण जेवण करूत. आता देव कुणीकड, आमच्या समोरची चटणी भाकर कुणीकड कसा खाईल, कसा खाईल. आम्ही त्याला खाऊ घातलेले माणसं आहोत. आपण वारकरी त्याला हमेशा खाऊ घातलेले लोक आहोत. गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते, काय उपवास पडले होते कन्या भोते विदुराच्या. आम्ही शबरीच्या रूपानं खाऊ घातले, उष्ट चारले प्रभूला. विठोबा कुमारी आम्ही नित्य प्रभूचे सखे सवंगडी आहोत. जरा मस्तीने बोल जा, उफाळून. अरे व्हायचं ते होईल, बोल तरी की. जबरदस्त रगदार निष्ठा असू देन, बोलत राहा. पांडुरंग कधी दूर आहे कुणापासून. राम अवतारात शबरीचे झूठे झूठे फल शबरी के खाए. आज क्यों न खाए, आज भी खाने के लिए आता है, आजही येतोय खायला. पण भावना शबरी सारखी पाहिजे. या माईनी आम्ही शबरी जप करत जा रे. गोड लागलेला घास तोंडातला काढून खाली ठेवा. ही आहे का हिंमत कुणाची. खाता खाता चांगलं लागलं का नाही, चवदार खमंग मस्त गोड लागलं. किती आहे अजून, आणा की इकडं या. देवाची याद आली की काढून ठुकी तोंडातून. एकदम चवदार लागलेला घास तोंडातून काढून ठेवला, अशी भावना तयार झाल्यास देव येईना तर काय करील. खाऊ घातलेले लोक आहोत म्हणून आमच्या हातचं खातोय तो. चटणी भाकर खाईल, जे काही आहे ते खाईल, त्याला काही नाही. उष्टपाष्टही खाते ते. विठोबार कुमार एवढ्या पंढरी नगरीमध्ये किती विद्वान समाज, किती ब्राह्मण, किती पंडित, किती फडकरी, किती मोठमोठे माणसं. पण सांगतो तुम्ही लक्षात घ्या, चोखा महाराजच्या घरी जाऊन भल्या पहाट दूध प्यायचं काय काम आहे. ह्याला काही मिळत नव्हतं का कुठं. क्या बात आहे. एवढे ब्राह्मण, एवढे पंडित, मग त्यांचं खावं की नाही. तसं नाही. ते श्रीमंत असले, गाड्या घोड्या असल्या, दारात नोकरदार असले, पैसेवान असले म्हणजे काय देवाला आवडतात ते लोक. चोखा महार आवडतोय. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती सवे. जना काय खालीस. काही नाही देवा, शिरी भाकर आहे, थोडी इकडं. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती सवे. थोडी भाकर दे, मी खातो. मैराळ जनक कोण कुळ त्यांचे, महिमान तयाचे काय सांगू. वैष्णव जनांची जात पात निव्वळच विचारी जाऊ नका. जन्मले त्यावेळेस जात संपवून जगाच्या दारात आलेत.
जन्मल्याबरोबर जात सगळी संपली, जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मिनले, जैसे लवन कन घातले सागरा माझे. काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, कलियुग आहे आता, इलाज नाही त्याला. सरळ म्हणतात, ज्या महाराजाचं कीर्तन झालं तो महाराज आपल्या जातीचा होता कार. मग ज्याला विचारलं त्यानं म्हणलं की नाही, हा आपल्या जातीचा आहे. वा वा, त्याच्या कीर्तनाला आपण जात जाऊत बरं का. ते कीर्तन झालं ते आपल्या जातीचं होतं का? नाही हो, नाही नाही. ते कोण आहे किंवा नाही, मग त्याच्या कीर्तनाला जायचं नाही. एवढं जर वाईट वातावरण कलियुगात आहे तर कीर्तन भजनाचा प्रभाव काय? दिव्य अवस्थेच्या साधू पुरुषांची जात शोधतात, त्यांचे जन्माचे कुळ शोधतात, मूळ शोधतात. यापेक्षा दुसरे पापी कोण असतात? विठोबा जास्त बोलायचं नाही. इथं संत आहेत, हे सगळे संत आहेत. टाळकरी बांधव खूप कळते माणसं आहेत, हे सगळे कळते आहेत. तुम्हा सर्वांच्या समोर मी एक अज्ञानी जीव, पण एक बोलायचे, तुमच्या चरणी वंदन करत करत बोलायचे. इथं संत दरबारामध्ये देव आहे, तो दास्यत्व करण्यासाठी आहे. त्याचा स्वभाव आहे, दास्य करी दासांचे उणे न साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकुनिया धावे. इथं दासांचं दास्यत्व करण्यासाठी हा प्रभू उभा आहे. या भक्त राजांच्या पायाला खडे टोचू नयेत म्हणून अंगावरचा पितांबर काढून त्याचा रस्ता झाडण्यासाठी तयार आहे, असा देव इथं उभा आहे. लागे पाठो पाठी पाहे पायाकडे, पितांबरे खडे वाट झाडी. अशा या संत दरबारात आणि नित्य उभा असतो तो देव. बस, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. आता देव म्हटल्यानंतर थोडी सामर्थ्यता आहे का? थोडं वैभव आहे का? थोडी संपत्ती आहे का? थोडे त्याचे घर आहेत का? थोडी त्याची अवस्था आहे का? एवढा मोठा देव. मग सगळं सोडतो, सगळं सोडतो आणि इथं नांदतो, इथं नांदतो. धन्य दिवस आजी धरू संताती, आजचा दिवस धन्य आहे. दर्शन संताचे. एवढ्या समाजाची केवढी निष्ठा आहे मारुती बाबावर. इथं उत्सव सुरूच आहे, काणेगावात सुरूच आहेत. किती माणसं आहेत, 7 दिवस थांबून राहतात. केवढा समाज आहे. संताचं दर्शन आहे इथं, म्हणून मारुती बाबा नित्य आहेत. आता तिथं मंदिर व्हायलं आहे, खूप मोठा खर्च आहे. मंदिरं बांधणं सध्या सुखाचं नाही, पण एवढं खरं आहे, मंदिरच बांधायचं आहे, देवाचंच बांधायचं आहे, तर बांधणाऱ्या कर्त्या माणसांनी हातात जोडी बांधून भीक मागाय हरकत नाही. कुणालाही मागावं, द्या आमच्या मंदिराला 50-50 हजार द्या,
आणि देत जावे समाजाने. मंदिरा एवढं दानधर्म कुठंच पुण्य घडत नाही. मंदिर दाने भुवन पालखी. मंदिराला दान देणारी माणसं पालखीत बसून मिरवत राहतात. एवढे श्रीमंत म्हणून जन्माला येतात. मागण्यापेक्षा मनानं द्यावं काम सुरू आहे मंदिराचं. आपण लक्षाधीश आहेत. आपल्या घरी इतके नोकरदार आहेत, द्या की 4-2 लाख. पण माणसं इथं मागं सरतात. कोणीतरी म्हणतात आम्हाला मागितलंच नाही ना त्या महाराजांना. महाराज मागत नाही, पण तुझं धन ज्यावेळेस 5 वैरी न्यायला येतात त्यावेळेस तुला विचारतात का आम्ही न्यावं का म्हणून. ते 5 वैरी येतात न्याला. चोर राजा दायाद आगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण मुख्य विभागी, द्रव्य नाशना लागी पावती. चोर राजा दायाद अंगी, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण मुख्य विभागी, द्रव्य नाशना लागी पावती. चोर राजा दायाद आगी आणि अधर्माचा रोग. हे 5 वैरी आहेत. तुम्ही जर आपली संपत्ती तिच्यातला 5वा हिस्सा नाही दान दिला तर हे 5 वैरी बरोबर घेऊन जातात. म्हणून आम्ही परीक्षा बघतो. पगारवाल्या माणसाला आम्ही हटकून म्हणतो होय आम्हाला काही द्या की आमचं काम सुरू आहे, 4-2 हजार द्या. दिले असते महाराज, दिले असते, सध्या नाहीत. कधी येणार आहेत? कधी येणार आहेत? तुम्ही संपलेस का? पैसे नसतील होय? एवढा समाज आहे, पैशाला खरंच कमी आहे का? आमच्यासारख्या उघड्याकडं नसेल की हो, आणि खरंच नाही माझ्याकडं. आता तुम्ही पाया पडून दिलेले असतील 10-5, त्याला इलाज नाही. ते नाही, ते खरं मी दाखवतो ते खरं. पण बँकेत आमचं असतंय का? महाराजाचं खातं बँकेत आहे, 5-10 लाख त्याच्या नावावर अजिबात नाही. 10 रुपये नाहीत. आणि आमच्यासारख्यानं बँकेत जावं कैशी? आमची बँक म्हणजे मारुती महाराज, आमची बँक म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, आमची बँक म्हणजे तुकोबारायाचा गाथा, आमची बँक म्हणजे नामदेवरायाचा गाथा. गाथा नाथाचा पाठ केला, हे सगळं पाठ केलं की बँक आपोआप भरत्या, आपोआप भरत्या. हो, कशाला मागणं लागतंय होय? कशाला? असाही वसंतरावजी आहेत, हे प्रवचन करतात. खूप अभ्यास केला, आपोआप बँक भरत्या. गाड्या येतात, न्याला खाऊ घालतेत, पैसे देतेत, कपडे करतेत. अभ्यास करायचा भरपूर. कधीच काही कमी पडत नाही, कधीच काही कमी पडत नाही. होय महेश बाबा, काही आहे का कमी? 50 वर्षापासून हे कपडे समाजाचेच आहेत. हे सांगायला मी आलो नाही, पण देवासाठी आहे, त्याला देव कमी पडू देत नाही. आलं का लक्षात? तरी पण बोलावंच लागतं. एखादं काम मोठं असतंय. आता साहेबांना बोललो आता ते दाते आहेत, देणारे आहेत. पहिल्याच माझ्या त्या दत्त मंदिराला त्यांनी 65, 60, 65 हजाराची मदत केली. अशा माणसाला बोलायचं, द्या द्या. सत्कर्मासाठी भिक्षा मागायला चव पालवी, बांधवणी करी भिक्षा मागावी दारोदारी, असा त्याचा नियम आहे. हे मंदिर आहे, इथं मारुती बाबा आहेत, इथं संत सृष्टीत आज आपण उपस्थित आहोत. या संत सृष्टीमध्ये एकच आहे, वैष्णव नाम संत, संत नाम भक्त. भक्तांच्या सानिध्यात देव आणि देवाच्या सानिध्यात भक्त. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलता ते. हरी आहे तिथं संत आहेत, संत आहेत तिथं हरी आहे. हे 4 वेदाचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. मग देवाला एवढं वैभव असताना देवानं या साधू लोकांच्या दरबारात का पडून राहावं? त्याचं उत्तर पहिल्या चरणात आहे. भक्ताहून देवा, भक्ताहून देवा, कावडात काय, भक्ताहून देवा. Oh
सर्व वैभवाचा त्याग करावा आणि भक्ताच्या दारापरवरामध्ये पडून राहावं. कशासाठी? ते देवाचा स्वभाव आहे. भक्ता हुणी देवा आवडते काही. देवाचा वास्तव स्वभाव आणि श्रीमंत श्री तुकोबरायांचं अंतःकरण असं मिलं नाही या अभंगाचं. कुणीही कोणत्याही गोष्टी करत जाऊ नये, ज्याच्या त्याच्या अधिकाराने ते सोबतात. अंतःकरण आहे श्रीमंत तुकाराम महाराजांचं. कोण आहे तुकाराम महाराज? तुकाराम महाराज प्रत्यक्ष देवाचं दैवत आहेत. कळलं का? या जगाच्या बाजारात जो देवाचा देव आहे, कुणालाही देव म्हणत जाऊ नका. एक लक्षात ठेवा, देव तो आहे. देवा आदि देवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी. तो केशव आहे जो जगत्रय स्त्री त्रैलोक्याचं जीवन आहे. सर्वाच्या आतही आहे, सर्वांच्या बाहेरही आहे. देव सर्वांना जो देतो, देता देता कितीही दिलं तरी त्याच्याकडचं कधी संपत नाही. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. सर्वांना सर्व देतो. मुंगीला भूक लागली तर तिच्यासाठी चाऱ्याचे कण देतो. पाषाणाच्या पोटात बेडूक बसतो तरी तिथंही त्याला चारा पाणी पुरवतो. माईच्या पोटात नेमत्या बाळाचा गर्भ असतो तिथंही त्याला खाऊ घालतो. कुठंही एखादा जीव थांबला असेल त्याला पोटभर खाऊ घालतो. सर्वांना सर्व देतो, सर्व काळी देतो, सर्व वेळी देतो आणि देतो तो परत मागत नाही. त्याचं नाव देव. आता ते निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला वेद हे म्हणतात. ते भानगडी सांगत बसायचं नाही. देव आहे ज्याला कीर्तनाची गोडी आहे, जो भक्तांची भक्ती करतोय, जो संत वचनासाठी समर्पित होतोय, तो देव आहे. आणि त्या देवाला भक्ताशिवाय दुसरं कोणी आवडत नाही. भक्ता हुणी देवा आवडते काही. कशी आहे रचना पहिल्या चरणाची? त्रिभुवनी नाही आन दुजे. या त्रिभुवनामध्ये आन म्हणजे दुसरं, या भक्तांच्या शिवाय आन म्हणजे दुसरं, याच्यापेक्षा दुसरं जे काही आहे ते दुसरं. दुजे शब्द आहे पुढचा. आन म्हणजे दुसरं, याच्यापेक्षा अजून काही दुसरं असेल तरी आन दुजे. दुसरं काहीच आवडत नाही. का? काय गरज आहे आवडायची? काय गरज आहे? भक्त कोण आहेत त्याचे? भक्त हे देवाचे, भक्त हे देवाचे देव आहेत. भक्त हे देवाचे जीव आहेत. भक्त हे देवाचे आत्मे आहेत. कळलं का? भक्त हे देवाचे पंचप्राण आहेत. त्यांचे कृतार्थ असे मी पूर्ण काम, ते माझे परम प्राण सखे. भक्त हे देवाचे पंचप्राण, परम प्राण, सख्खे प्राण आहेत. होती आवडते जीवाचे ताईत. भक्त हे देवाच्या जीवाचे आवडते ताईत आहेत. भक्त हे देवाचे 5 प्राण आहेत. त्यांची मजवर कृपा मजा निले नामरूपा. दाविला हा सोपा मार्ग मज उद्धवा. उद्धवाला बोलतात पांडुरंग कृष्ण अवतारात. उद्धव तुला म्हणून सांगतो, तू कोणाला सांगू नको. सांगायचं नाही. मला काहीच नव्हतं बघ, मी निर्गुण निराकार, पण माझंच एक रूप भक्त म्हणून प्रकट झालं. आता मोठी लीला आहे बरं का. हे देव एक, वास्तव सर्वांचं बीज, तरी मीची एक सर्वा. या जगात जन्म पांडवा आणि मजची पासोनी आघवा. निर्वाह होयांचा कल्होळ माळा अनेगा. जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रय तरंगा. जीवन ही जळ. मुळात एक, वास्तव बीज सर्वांचं एक. कळलं का? सर्वांचं बीज एक. बीजाची झाले तरू
भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे देव आहे, बियापासून झाड आहे, बीजची झाले तरू. मग महाराजांनी घेतलं होतं का ते भांगारची अलंकारू. सोन्याची लगड, सोन्याचा गोळा, सोन्याची कांब. अलंकार वेगवेगळे आहेत पण मुळात सोनं एक आहे ना. तसं हे बघा, कुणी झोप आलेत, कुणी कसे बसलेत, कुणी कुठून आलेत, कुणी कोण आहेत, कुणी कोण आहेत, कुणी कोण आहेत. हे अलंकार आहेत, अलंकार आहेत. बरं, 9:15 वाजलेत, हे अलंकार म्हणालेत. पण याच्या मुळातलं जे सोनं आहे का नाही ते इथं आहे सर्वांच्या. तैसार धया मध्यमी रामो असता सर्व सुखाचा आराम. भ्रांताशी कामो विषयावरी कसे झालेत बहु मृगजळ देखो नि डोळा. थुंकी जे अमृताचा गिळिता गळाळा. तोडीला परिशू बांधिला गळा शुक्तिकाला भे. तैशी अहममतेची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी ते ठेली. आता जवळचं दूर बघायला जाते. कुठं गेलता? देव देव करीत गेलता. बरोबर, काय गरज आहे रे? एवढा समाज आहे, पाया पडून विचारतो काय गरज आहे? घरातले मायबाप सोडायचे, गावातला देव सोडायचा, अर्धे देशीच्याला विसरायचं आणि चालले मग ह्या गाडीतून त्या गाडीत. तिकडं सप्ते करायचे आणि इकडं इथं केलं तर जमतंय. खरं खरं जननी जन्मभूमीश्य, पुढं काहीच बोलायचं नाही. माय आणि मायभूमीवरच काय करायचं ते करा. नाही आम्ही तिकडं जाऊन केलो, प्रसिद्धीसाठी बोंब मारीत गेला असेल, दुसरं काय तुला? तिथं जाऊन मिळतंयच काय? विठोबार एवढा सर्वांच्या हृदय देशीचा. म्हणे तीर्थक्षेत्राला जावं महिमा असतो. आपल्या घरालाच काशी तीर्थ नित्य नाम घोष जयाचे मंदिरी. तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. वाराणसी तीर्थक्षेत्राचा नाश आहे, त्याचं नाव ते भौमतीर्थ आहे. भौमतीर्थ आणि मानसतीर्थ आता ते होतं आहे अधिक. बरं, हे आमचं स्वभावच असं आहे. आता काय सांगावं? बरं, मग वाराणसी तीर्थ भौमतीर्थ आहे म्हणजे धर्तीवरचं तर जड तीर्थ आहे. कधीतरी त्याचा प्रलय काळात नाश होत असतो. पण नामरूपी तीर्थ तेची तीर्थ तेची क्षेत्र. भक्ती कथेशी मैत्र जया पुरुष याचा कधी नाश होत नाही. मायभूमीसारखं तीर्थ पवित्र नाही. म्हणून इथंच आपण जे काही करावं ते. म्हणून तर आपले वाडवडील कुठंतरी जात नव्हते, कुठंतरी जात नव्हते. केली तर वारी पंढरीची, केली तर वारी पंढरीची, केली तर वारी ज्ञानदेवाची. बस संपलं. मग दुसरीकडे जायचं नाही का? जा, पण फक्त एकदा जाऊन मनसुक्त बघून यायचं. एकदा जाऊन मनसुक्त बघून यायचं बस. हे पुन्हा पुन्हा फेऱ्या घालायचं काही काम नाही. का जवळी असता जगजीवन, का धांडोळीशी वन. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. देहभाव जेते विरे ते साधन दिदले पुरे. बापर कुमा देव रे श्री विठ्ठलू रे. एवढा मोठा जगजीवन परमात्मा, त्याला सर्वापेक्षा त्रिभुवनी नाही आण तुझे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे त्रिभुवन. खाली पाताळ 7 पाताळ आहेत. एवढी मोठी आसमान धरती आहे, भयंकर मोठा व्यास आहे. आणि वर लोकांतर 24 लाख योजन उंच आहेत वर. एवढ्या त्रिभुवनात तुकाराम महाराजांना कसं माहीत झालं असेल, कसं कळालं असेल? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. संत सृष्टी, संत नामाचा दिव्य अलंकार सहज त्रिभुवनाच्या रूपात होऊ शकतो. विठोबा रखुमाई. त्रिभुवनाचे मालक तीही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. कळलं का? आम्हाला पाताळात लोक एवढ्या मृत्यू लोकात आणि लोकांतरात एका क्षणात आम्ही घरटी मारून येऊ. काय अडचण काय? एका क्षणात. त्याच्यापैकी ही कृती उघड दाव्याला आमच्यातला आम्ही एक उघडा केलता, त्याचं नाव नारद.
तिही त्रिभुवनी गमन नारदा हतिविना सदा नाममुखी. नारद घडीत स्वर्गात आहेत, घडीत पाताळात आहेत आणि घडीत पृथ्वीवर आहेत. नारद एकटेच फिरत होते, त्यांना दक्षराजाचा शाप होता. हेच सांगायचं कथा झाली. पण नारद जसे एका क्षणात त्रिभुवनात भ्रमण करतात, तसा वैष्णवच असेल तर त्यालाही हे करता येतच. विठोबा रखुमाई आम्ही राज्य आहोत त्रिभुवनाचे. तुका म्हणे आम्ही राज्य त्रिलोक्याचे, आम्ही राज्य आहोत. आम्हाला कमी समजू नका. नसतील चिरगुटं नेसायला, नसल खायला हो, आणि कुणीच ना विचारू जा. पण आम्ही वैष्णव स्वर्ग मृत्यू पाताळ 3 तळाचे राज्य आहोत. आता आम्ही ज्या 3 लोकाचे राज्य आहोत, त्या 3 लोकात काय चाललंय ते आम्हाला कळावंच की. भारताचा पंतप्रधान म्हणून मिरवायचे, भारताच्या कान्या कोपऱ्यात काय शिजालंय त्याला रोज कळलं तर तो खरा पंतप्रधान आहे. नाहीतर पंतप्रधान काय करायलेत म्हणले काल झोपले ते अजून उठले नाही. तुवा इतकी झोप असते होय अधिकारी माणसाला इतकी झोपच असली तर 2-4 घंटे. कीर्तन करायलाही झोप नसावी. आता कीर्तन संपलं, पुढचा प्रवास झाला. तिथं गेल्यास पुढं काय, तिथं गेल्यास पुढचं सुरू. कोणतं तरी काढायचं, वाचित बसायचं. पहाट झाली की देवाला बोलायचं. मग झोप कधी? हे कीर्तन हे झोप. विठोबा रखुमाई एवढ्या मोठ्या अवस्थेत एकदम त्रिभुवनावर सत्ता गाजवायची आहे, तर त्रिभुवनाच्या पोटातलं आम्हाला सरळ कळलं पाहिजे. देव आहे. त्रिभुवनात असलेल्या भक्ताशिवाय देवाला स्वतःचं काहीच आवडत नाही. नाथ भागवतात 14व्या अध्यायात एक श्लोक आहे. न तथा मे प्रियोत्तम आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षणो न. देवाला माझ्या भक्तांची मज प्रीती, ते मीची जाणे श्रीपती. ते उपमे लागी त्रिजगती नाही निश्चिती कांटाळी. माझ्या भक्तांची मला किती आवड आहे. थोडक्यात माझ्या भक्तांची मला किती आवड आहे ते मलाच माहीत आहे. ते मीच जाणे श्रीपती. ते उपमे लागे त्रिजगती नाही निश्चिती कांटाळे. पुढं सांगितलंय ब्रह्मदेव माझ्या पोटचं लेकरू आहे. असेल ब्रह्मा माझे पोटीचे बाळ. त्याचे लळे मी पुरवी सकळ. परी भक्तांच्या ऐसा प्रबळ प्रीती कल्लोळ तेथ नाही. ब्रह्मदेव माझ्या पोटचा आहे. पण ज्ञानदेव तुकोबा रानात गाई राखणाऱ्या गवळ्या इतका ब्रह्मदेव आवडला नाही आवडला. त्याचा लळा समोरासमोर. आणि लेकरवाळ्या बापानी आपल्या पोटच्या लेकराला सगळं पूर्वी जावं बघा. नाहीतर बाप दिमाकानं गेला घरी, लेकरू रडाले. का रडालास? बाबा मला भूक लागली, काही आणला का? तुला आणता असतोय का? आता तू लेकराचा बाप झालास. लेकरवाळ्या रिकाम्या हातानं घराकडे जाऊ नये, तर ते त्या लेकराचे बाप ठरतात. नाहीतर 2-4 लेकरं दारात आले, दादा आला, बाबा आला, बाबा आला, आणि हे सारखा हां वैरी कुठला. लेकरवाळे लेकरं आहेत. लेकरं दाराला आलेत, काही आणलंय का? हे आंबा जाम केळ. लेकरवाळ्या बापानं घराकडे जाताना काहीतरी हातात घेऊन जावं. पैसे नसले तर महेश महाराजाच्या सप्त्यातले आजचे फराळाची शेंगदाण्याची गोळे तरी घेऊन जावे. मागायचे काय आहे का नाही? रिकामं जायचं नाही की हो. काहीतरी खायला मागायला तर हरकत नाही. भिक्षा आहे ती, समर्थाच्या दारात भिक्षा. मग लेकरं आहेत त्यांच्यासाठी बापानं काहीतरी न्यायचे. आपण सगळेजण लेकरं आहोत. कुणाचे? तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी वाळे. आणि तो देव आपला सखा मायबाप आहे. इतका सखा मायबाप आहे, इतका सखा मायबाप आहे. आता संपली कीर्तनाची वेळ. 10 वाजत आले आणि कधी वेळ जातो काही कळत नाही. थोडं आपल्या मायबापांचं नाव काय? आपल्या मायबापाचं, माझ्या मायबापांचं नाव काय?
आईचं नाव गीताबाई, बापाचं नाव ज्ञानोबा. आमचे बापाचं नाव ज्ञानोबा आणि आईचं नाव गीताबाई. म्हणून आम्ही काल परवा एक संन्यासी महाराजाचं कीर्तन ठेवलं. त्याने ओळखलं, म्हणले हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. माय जर गीता असेल आणि बाप जर ज्ञानोबा असेल तर विठ्ठल पोटाला येईल ना तर कोण येईल. किती सहज गोष्ट आहे आणि खरं आहे ते. आणि मायबापांची वृत्ती तशी आहेच. मरून गेलेत असं आम्हाला वाटत नाही. केवढं दारिद्र्य, भाकरी मिळायच्या नाहीत, पण पंढरीची वारी बस. पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यांचा मायबाप आहे. तीही त्रिभुवनावर सत्ता गाजवणारे हे वैष्णव जिथं असतील तिथंच राहण्याचा त्याचा खरा माणूस आहे. दुसरीकडे नाही थांबत. मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबीहीन दिशे, वरी योगियांची ही मानसे उमरडून जाय. परितयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. कैसे माझे गुणी झाले देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे बहु असो यापरी कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडुकुमारा. बस इतकंच नाही तर ब्रह्मदेव पोटचा बाळ आहे, पण मी त्याचा लळा पाळतो. लेकरवाळ्या बापांनी लेकराचा सगळा लाड पुरवावा, पण भक्ता एवढे देवाला पोटचे लेकरं आवडत नाहीत. आता दुसरं राहिलं, रमा माझ्या पट्टाची राणी, तेम्या शिवेशी लाविली चरणी. खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. लक्ष्मी माझी पट्टराणी आहे, बरं बरं, पण खांद्यावर मी गोपिकांना घेऊन फिरलो. रासक्रीडेचा प्रसंग ते बघा, भागवतात माझे महेश बाबा सांगत असतील. गोपिकांचा रासक्रीडेचा प्रसंग, गोपिकांची ती गोपिक, ते गोपी गीत बघा किती महत्त्वाचे चिंतन आहेत ते. पण या गोपिकांना खांद्यावर घ्यायचं, लक्ष्मीला पायथ्यापाशी थांबवायचं. काय पागल झालं का काय? पागल नाही झालं, लक्ष्मी आपोआप पायथ्याला येऊन पडली. पण गोपिकांची प्रेमभक्ती, आज एवढे कीर्तनकार आहेत, एवढे समाज आहेत, पण गोपिकांची प्रेमभक्ती काही अलौकिक भक्ती आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संकर्षण माझा ज्येष्ठ भ्राता, बळीराम दादा माझा थोरला भाऊ आहे, पण मी नाही जवळ येऊ दिलं, त्याला दूर दाखवलं. कारण युद्ध प्रसंगात अडचण करील म्हणून त्याला तीर्थयात्रेला पाठवलं. इतकंच नाही, शंकर परमात्मा माझं दैवत आहे, पण ज्ञानोबा तुकोबा मारुती महाराजा एवढं ते मला आवडत नाही. म्हणून मी त्याला जरी मस्तकावर घेतलं असलं तरी तो मला माझ्या भक्ता एवढं आवडत नाही. म्हणून तर मी त्याच्या सहित माझं मस्तक माझ्या भक्ताच्या पायावर ठेवतो. आता पुढे झालं काय, इतकं आहे. म्हणून भक्ता होणी देवा आवडते काही, भक्तापेक्षा देवाला काहीच आवडत नाही. त्रिभुवनी नाही आन तुझे. आता ते भक्त कोण आहेत त्याच्याबद्दल भयंकर मोठा विचार आहे. अभंगाचा पहिला शब्द भक्त आहे. भक्त म्हणजे कोण? कीर्तन केलं म्हणजे भक्त म्हणावं का त्याला? प्रवचन केलं म्हणजे भक्त म्हणावं का त्याला? कपडे संन्याशाची घेतली म्हणजे भयंकर अडचणी आहेत हो, अतिशय अडचणी आहेत. ते भक्त कोण आणि भक्तीच्या पोटात ज्ञान कसं? हेची भक्ती हेची ज्ञान, हेची भक्ती एक विठ्ठल एक हीच भक्ती आणि हेच ज्ञान. उत्तर
बस झालं समाजाला. हीच भक्ती आणि हेच ज्ञान. सांगा की एक विठ्ठलची जाण, हीच भक्ती. एक पांडुरंगच ठवाय, दुसरं काही ठाऊक नाही. मी वाचूनी काही अनिक गोमटे नाही, ऐसा निश्चयोचिती जयाचा केला. हे भक्त शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश. एक मी वाचो निवास न पाहती आन, किंबहुना निकट निज जयाचे झाले मज. तेने आपण या आम्हासेच एकी केली. हे भक्त रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवे साकडे. ते कांतेचे निपाडे एक सरला जो, मिळोनी मिळतच असे समुद्री गंगा जळजैसे. मी होऊन मज तैसे सर्वस्व भजती. हेची भक्ती. बस. भक्त म्हणजे काय दोन चार डोळ्याचा नसतोय. भक्त म्हणजे कुठल्या प्रसिद्धीतला नसतोय. आता अलीकडं भक्त मंडळीला पदव्या दिल्या जातात. ते कितपत योग्य आहे का अयोग्य आहे, देवानं त्याचा निवाडा करावा. आता काय अवघड आहे. हे असे आहेत. आता काही दिवसाला छातीवर बोर्ड लावून फिरतील हे बदमाश. छातीवर बोर्ड लावतील हे असे आहेत. फक्त हे चोर आहेत असल्याचे नाहीत, हे असे आहेत. अजिबात पदवी घेत जाऊ नये. माझे असते पण लोपो नावरूप हरपो. माझं नाव रूप कुणाच्या ध्यानात येऊ नये. माझं वैभव कुणाला माहीत नसावं. माझी कीर्ती मुळीच समाजाच्या समोर नसावी. मी झाकून पाकून असावं. जातिवंत शेतकऱ्याचा काही काळ होता. आता कळलं ना, शेतकरीच राहिले नाहीत. आता शेतात ते बैलाची टिपण असायची. त्या टिपणीला चाडण, मग ते मुड्यात ठेवलेलं बीज मुडा होणी बीज काढिले. मग निर्वाळली भूमी पेरली. मग ती पेरणी करताना टिपणीवर चाडत, तिथून ते नळे ते खाली. आता ते बी पडायचं आणि दानाना दाना झाकायचा. त्याचं नाव तो शेतकरी. आता काय, आता सगळं यंत्र आलं. काही दिवसाला आता यंत्रावर तरी पेरण्या व्हायल्यात. काही दिवसाला घरात बसून मोबाईलवर पेरतील. झाली का पेरणी? झाली म्हणला. 10 एकर पेरलं. किती वेळ लागला? कशाला वेळ म्हणला? 1 मिनिटात पेरलं. हा होईल असं काही सांगता येत. काही दिवसाला हे इतके पुढे जाणार आहेत, इतके पुढे जाणार आहेत. जेवायला पराती नाही, पत्रवाळी नाही. कसं जेवायचं? मोबाईल असा टेकला की झालं बोरलं. गेल्या 4-5 चपात्या पोटात झालं ह्याचं पोट. पण अशी वेळ येईल त्यावेळेस प्रळय जवळ येईल, तुमची राख होऊन जाईल. विठोबा देव आणि भक्त पण झाकतात आणि देव पण झाकतो. म्हणून एकमेकाचे दास्य आणि एकमेकाचे गुरु शिष्य, एकमेकाचे स्वामी आणि भक्त आहेत. भक्ता हुणी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आण दुजे. काहीच आवडत नाही. आता काही म्हणायचं नाही. हां, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. वैकुंठ आवडलं नाही, क्षीर समुद्र आवडलं नाही. वैकुंठ कुठं आहे? कधीच आहे ते वैकुंठ? काल परवा झोपडी बांधलेली आहे ती. महेश महाराज सांगायचं आवश्यक. ही वैकुंठ नामाची झोपडी आमच्या देखत बांधली. आम्ही होतो त्यावेळेस तिथं. एवढं मग काय चुकलं? आम्ही होतो. शुकाचार्य जिथं गेले होते जनकाच्या दारात, तिथं त्यावेळेस आम्ही होतो. जाऊन या शुके साधिली समाधी, तुका म्हणे तदी होतो आम्ही. आम्ही काय आत्ताचे आहेत का रे? आम्ही काय आत्ताच कीर्तन करालो का? 10 वाजत आले रात्रीचे? आत्ताच नाही. शुकाचार्य समाज त्यावेळेस होतो आम्ही. वैकुंठ विश्वकर्म्याच्या हातून हे 3 देव एकत्रित आले. ह्यांना आपलं झोपायचं होतं. ह्यांना झोपायचं होतं. तिघांना 3 जागी झोपायचं होतं. मोठी माणसं, सत्ताधीश मालक होते ना ते. 3 जागी झोपायचं होतं. विश्वकर्म्याला बोलवून घेतलं आणि म्हणले, हे बघ 3 ठिकाणं असे तयार कर ब्रह्मांडाच्या बाहेर निवांत असावं. बरं. सकळ ब्रह्मांडा बाहेरी, माया आवरणा भीतरी. सगळ्या ब्रह्मांडाच्या बाहेर पण मायेच्या आवरणात. वैकुंठ कैलास हर हरी, स्वलिले करी निर्मिजे. वैकुंठ तयार करायचे विष्णूसाठी, कैलास तयार करायचंय शंकरासाठी, आणि सत्यलोक तयार करायचं आहे ब्रह्मदेवासाठी. कशासाठी? आराम करायला. जगाचं काही का होईना, कोणी मर नका वाच नका.
आणि दुष्काळ पडून बोंबलत जाईनात का? हे मोठे आपल्या आशारामात वैकुंठ जे रचलं का नाही ते एकट्याला बसायला केलंय. तिथं वारकरी नाही, तिथं कुणीच कुणाला बोलत नाही. तुम्ही गेलतेत का पाटील कधी? महेश महाराज वैकुंठात गेलता हो का कधी? वैकुंठात जायची काय गरज आहे? हे वैकुंठ नाही तर काय? कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. वैकुंठ तो ठाव वसते, वा वा वसते. वैकुंठ तो ठाव वसते. वैकुंठ तो ठाव वसते, वैकुंठ तो ठाव वसते. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. वैकुंठ तो ठाव वसती ते. वैकुंठ तो ठाव वसते. वैकुंठ तो ठाव वसती ते. वैकुंठ तो ठाव वसती वसती ते. वैकुंठ तो ठाव वसती. वैकुंठ तो ठाव वसते. वैकुंठ तो ठाव वसते. वा. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मैदिनी. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव. वैकुंठ वैकुंठ तो तो वसती ते. मुक्तिपांग नाही विष्णूचे. वा वा. काय मुक्ती, काय त्याच्या दुर्लभता आहे. आम्ही वैकुंठ, आमचं गाव, आमची धरतीच वैकुंठ. ही धरती आज वैकुंठ आहे. कही एकाधीनी वैकुंठा जावे, ते ती वैकुंठची केली आघवी. बरं का प्रवचनात सांगायचं वसंतरावजी. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व, तेज सूर्य जैसे. आता ते पुढच्या होया. वैकुंठ वैकुंठ आहे. विश्वकर्म्या करून देवा विसरून तयार केले, पण तिथं भजन नाही, तिथं कोणी कुणाला बोलत नाही. गरीब घरची लेक, गरीब घरची लेक त्या बापानं श्रीमंत म्हणून त्याच्या घरी दिली. आता जावई श्रीमंत, इतका श्रीमंत, इतका जावई श्रीमंत की त्याच्या घरात कुणीच कुणाला बोलत नाही. गरीब घरची लेक लेकराला हमेशा खेळलेली बोललेली, ती सारखी रडल्या. बापानं कसं तरी दिपावळीला एकदा भेट घेतली. त्या जावयानं सांगितलं, खबरदार, आमच्यासारख्या श्रीमंत माणसाच्या घरी एकदा आल्यास माहेरला जायचं नसतंय. आता काय करील बिचारी. बापानं दिली की हो कन्यादान. आता काय करते. कसं तरी बापानं विचारलं, जरा हाड बाजूला बोलत चूक लपत लपत विचारलं, बाई इतकं श्रीमंतन अशी कशी रोड झाल्यास? तिनं सांगितलं, दादा याच्यापेक्षा भिकाऱ्याला दिला असता तर बरं झालं असतं. इथं बोल आहे नाही कुणी, इथं खाला नाही चांगलं, इथं उगवास घेत बसायचं आहे. आणि हे काही चांगलं वाटतं का? हे बघा, हे बघा, इकून खाली लाकडं लोंबालेत, इकून खाली आडं पडलंय, इकून खाली वाशे लोंबालेत. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको अडाडी घालू आम्हा. नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. आता एवढं कीर्तन, एवढं बेभान होऊन जायचं तिथं असतंय का? म्हणून वैकुंठ नावडे. साधू लोक नाहीत, भजन नाही, तर देवाला तरी नावडे वैकुंठ. क्षीरसमुद्र, क्षीरसमुद्र आवडत नाही. आता क्षीरसमुद्र, दुधाचा समुद्र, उपमन्यूला दूध दिलं होतं, 7 समुद्रात हा एक समुद्र झाला, पण ते तरी आवडावा की नाही? नाही आवडत नाही. जरी दुधाचा समुद्र असला नाही, तिथं नाही थांबायचं. आम्हाला मारुती महाराजाच्या दारात नाचायचं आहे, बागडायचं आहे, बस. म्हणा चाल म्हटली पहिलं
भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा आवडची काही भक्ताहुनी देवा त्रिभुवने नाही आन तुझी नावडे वैकुंठ नावडे वैकुंठ चिराचा सागर
वैकुंठ शिराचा नावडे वैकुंठ शिराचा साग सगळे भजन करा. हा
क्षीराचा सागर धरोणी अंतर आहे दासा. वैकुंठ आवडत नाही, क्षीरसागर. क्षीरसागर आवडायला पाहिजे होतं. कारण असा एक नियम आहे, माणसांना सासरवाडी जास्त आवडते. क्षीरसमुद्र हे विष्णूची सासरवाडी आहे. ते आवडतं म्हणा. आता ज्याला आहे त्यांना माहीत, आम्हाला काय करायचं आहे. पण विष्णूचं आवडायला पाहिजे होतं, पण गेला नाही. सासरवाडीला विष्णू कधी जात नाही जात. कारण ते रमा लक्ष्मीच त्याला पाय सोडून जात नाही, तर ते कशाला जाईल सासरवाडीत. आणि सासरवाडीत पुन्हा पुन्हा गेलं तर त्याच्या एवढी बेकिंमत कुणाचीच नसते. म्हणून जाऊ नका. धरोणी मग राहतो कुठं. धरोणी अंतर आहे दासा. दासांचं अंतःकरण सांभाळीत राहतो, त्यांचं मन सांभाळीत राहतो. पुढचे 2 चरण. सर्व भावे त्यांचे सर्वस्वई गोड. जे काही असेल ते गोड करीत राहतो. मग भाजीचं पान असेल, द्रौपदीचं केशबरीची उष्टेफळं असतील, की चोखोबांच्या घरचं बाळंतपण करायचं काम असेल. सर्व भावे त्यांचे सर्वस्वई गोड. तुळशी दळ कोड करून घ्यावे. तुळशीचं पान त्याला बस झालं. तुळशी दळ पाणी एवढा जगदानी, मागे तुळशी दळ पाणी. आता त्याचं काय. बरं चला. सर्वस्वे त्यांचा आहे 4थं चरण आहे. सर्वस्वे त्यांचा म्हणवी विकेला. चित्त द्यावे बोला सांगितल्या. सर्वस्वानं. सर्वस्व म्हणजे स्वस्वरूपासहित खूप मोठे चिंतन आहेत. बघून आपण वाजून जाऊन राहिलो तर अजून करू. सर्वस्वे त्यांचा म्हणवी विकेला. चित्त द्यावे बोला सांगितल्या. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला. अनिक विठ्ठला धर्म नाही. भक्ती सुखानं बंदिस्त होतो. भक्ती सुखानं बंदिस्त होणं हाच देवाचा धर्म आहे. दुसऱ्या कशानंही हाताला येत नाही. भक्तीची मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. बस. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. धरोणी अंतर आहे दासा. या विशेष पर्वणीला मी तुमचे चरणवंदन करतो. तुमच्या पायाचा एक दास म्हणून तुमच्या समोर 4 शब्द बोलण्यात आले. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सुखाचा भांडारा भक्त सुखाचा भांडारा. तुका म्हणे भक्त सुखाचा भांडारा. तुका म्हणे भक्ती सुखाचा भांडारा. तुका म्हणे भक्ती सुखाचा भांडारा. सुखाचा बांधला. तुका म्हणे भक्त सुखाचा बांधला. अनिक विठ्ठला अनिक विठ्ठला धर्म काही. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. आणका विठ्ठला धर्म नाही. आणका विठ्ठला धर्म नाही. आवडे वैकुंठ क्षीराचा सागर. आवडे वैकुंठ क्षीराचा सागर. आवडे वैकुंठ क्षीराचा सागर. हरणी अंतर राहिला.
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, घरोने अंतरा राहे दासा, घरोने अंतरा राहे दासा, घरोने अंतरा घरोने अंतरा तेरी घरोने अंतरा राहे दासा, घरोने अंतरा घरोनी अंतर राहे दासा, घरोनी अंतर घरोनी
नावडे वैकुंठाची राजाचा घर नावडे वैकुंठाची राजाचा घर नावडे वैकुंठाची राजाचा घर शिराचा घर शिराचा विठ्ठल कुरे